आपण ऐकत आहात VAG मराठी स्टोरीज आणि सादर करत आहे मिसमॅच लव या कथेचा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या. चला सुरुवात करतेय मिसमॅच लव भाग 7. तो व्हिडिओ पाहून गार्गीच्या पायाखालची जमीन सरकली खरी, पण पुढच्याच क्षणी तिला स्वतःच्या किमतीची जाणीव झाली. तिचा जो स्वाभिमान मघाशी त्या सॅनिटायझरच्या वासामुळे गुदमरला होता तो आता फणा काढून वर आला होता. तिला आता भीती वाटत नव्हती, तर एक वेगळाच आत्मविश्वास तिच्या नसांत संचारला होता. तिने फोन गच्च पकडला आणि ती तरातरा पुन्हा केबिनच्या दरवाजाकडे वळली. तिला आता या मिस्टर हायजीनचा तो खोटा मुखवटा चांगलाच ओरबाडून काढायचा होता. ती दरवाजा उघडण्यासाठी हात हँडलवर ठेवणार इतक्यात आतून कार्तिकने दरवाजा जोरात हात ओढला. तो कोणाशी तरी फोनवर अत्यंत रागात ओरडत आणि बाहेर पडण्याच्या कमालीच्या घाईत होता आणि यातच दोघांची जोराची धडक झाली. ती धडक इतकी जोरात होती की गार्गी 2 पावलं मागे गेली, पण तिने चपळाईने स्वतःला सावरलं. त्या धडकेमुळे कार्तिकच्या अंगाला लावलेला तो उग्र आणि महागडा परफ्यूम गार्गीच्या श्वासात भरला. कार्तिकचा राग मात्र या धडकेने प्रचंड अनावर झालेला. त्याने रागाने आपले दात ओठ खाल्ले आणि डोळे मोठे करून गार्गीकडे पाहिलं. शिट, व्हॉट द हेल, तुला दिसत नाहीये का? यू ब्लाइंड. आता काय काम आहे तुझं इथे? कार्तिक अक्षरशः तिच्यावर ओरडला. त्याने अत्यंत तिरस्काराने आपले महागडे कपडे हाताने झटकले, जणू गार्गीच्या स्पर्शाने तो पुन्हा एकदा अशुद्ध झाला होता. तुला मॅनर्स नावाचा प्रकार आहे की नाही? की मगाशी हात धुतले तसं आता तुझं डोकंही धुवायची गरज आहे? त्याच्या आवाजातली ती मगरुरी आता गार्गीला टोचली नाही, उलट तिला त्याचं हसू आलं. गार्गी मात्र यावेळी डगमगली नाही. तिनं त्याचा तो अपमानजनक टोमणा एखाद्या फुलासारखा आरामात झेलला. पण आता तिच्या नजरेत एक धारदार चमक होती. तिने काहीही न बोलता आपला फोन सरळ त्याच्या नाकासमोर धरला. व्हिडिओ प्ले होत होता. त्या स्क्रीनवर तोच कार्तिक दिसत होता जो गार्गीच्या गळ्यात हात घालून त्या आरोही समोर अत्यंत आत्मविश्वासाने म्हणत होता, हो, ही माझी बायको आहे. कार्तिकची नजर त्या फोनच्या स्क्रीनवर पडली आणि त्याच्या चेहऱ्यावरचे मगरूर भाव आणखीनच वाढले. डोळ्यांची नाखुशीने उघडझाप करत राहिलेला तो स्वतःच्या रागावर कंट्रोल करण्याचा अयशस्वी प्रयत्न करत होता. मगाशी जो माणूस स्वच्छतेच्या, शिस्तीच्या आणि उच्च राहणीमानाच्या बाता मारत होता, त्याचा चेहरा हे सगळं पाहूनही अपराधीपणे पांढरा फटक पडण्याऐवजी त्याच मगरुरीमध्ये तणकटलेला. त्याने समोर उभ्या असलेल्या गार्गीकडे अत्यंत रागाने पाहिलं, जी आता एखाद्या जिंकल्याच्या आविर्भावात त्याच्याकडे पाहत होती. तर हे कारण आहे म्हणून तू गुडघ्यावर आलायस? तरीच मी म्हणत होते की तुझ्या आजोबांनी अचानक. गार्गी पुढं आणखीन काहीतरी बोलणार होती, पण तिचं वाक्य पूर्ण व्हायच्या आत कार्तिकने आजूबाजूला पाहिलं. तिथेच बाहेर PA ऋषिकेश आणि सोफ्यावर बसलेला एक क्लायंट या दोघांकडे अत्यंत संशयाने आणि आश्चर्याने पाहत होता. गार्गीचा तो वाढलेला आवाज पाहून कार्तिकने वेळ न घालवता गार्गीचा हात पकडला आणि तिला खेचतच आत केबिनमध्ये ओढलं. केबिनचा दरवाजा धाडकन बंद झाला. ए यू, तुझं तोंड गप्प ठेवणार आहेस की नाही? तुला पैसे गप्प राहण्याचेच मिळालेत हे नीट लक्षात ठेव. कार्तिकने तिचा हात आत येत झटकला आणि तो रागाने तिच्यासमोर हातवारे करत ओरडला. त्याच्या कपाळावर आता घामाचे थेंब जमा झाले होते. का आता का गप्प राहायचं मी? गार्गीने आता पूर्ण ताकदीने त्याला उत्तर देऊ पाहिलं, पण त्याने पुढच्याच क्षणाला तिचं तोंड दाबलं आणि तिला बाजूला घेऊन आला. हळू बोल,
बाहेर माझा क्लायंट बसलाय. तो दात ओठ खात म्हणाला, पण तिने त्याचा हात तेवढ्याच द्वेषाने झटकला. याचा विचार तू आधी करायला हवा होतास. आणि फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, हे पैसे गप्प राहण्याचे नाही आहेत मिस्टर. तर हे पैसे तुझ्यासारख्या श्रीमंत मिस्टर हायजेनिक आणि फॅशनच्या बाबतीत झिरो नॉलेज असलेल्या अडाण्यासोबत लग्न करण्यासाठी मिळालेत मला. यार, तरी मी विचार करत होते की एक माणूस अचानक येऊन माझ्या भावाच्या हॉस्पिटलचं बिल कसं काय पे करतो आणि माझ्या समोर याच्याशी लग्न करायची अट का घालतो. तर हे आहे तुझं सत्य. एम आय राईट? गार्गीचा आवाज आता थरथरत नव्हता, तर तो एखाद्या विजयसारखा प्रश्नावर प्रश्न झाडत होता, ज्याने कार्तिकची बोलतीच बंद झालेली. तिची ती एवढी बडबड ऐकून कार्तिकला आता असह्य होऊ लागलं होतं. त्याचा तो परफेक्शनचा मुखवटा गार्गीने एका फटक्यात खाली पाडला होता. तो आता वैतागून डोकं दाबू लागला. काय हो मिस्टर इनामदार, आता का गप्प झालात? हायजीन फक्त कपड्यांची आणि कागदांची महत्वाची असते की वागण्याची सुद्धा असते? गार्गी आता त्याच्या अगदी जवळ गेली आणि उपरोधिकपणे हसली. आणि मघाशी तर माझ्या कागदाचा स्पर्श झालेला टेबल पुसलात, आता तर चक्क मला हात लावून आत ओढलात. मग तर आता आंघोळच करावी लागेल नाही तुम्हाला? यू शट अप. किती बडबड करशील? ए बाई, मी तुझ्या पाया पडतो, प्लीज. तुझं झालं असेल तर आता जा इथून. कार्तिकचा आवाज आता हतबल वाटत होता. त्याने पुन्हा एकदा ड्रॉवरच्या दिशेने हात नेला. अरे हो, विसरलोच. तुला फक्त लग्न करण्याचे पैसे मिळालेत म्हणून तू दुःखी असशील ना? तुला शांत बसण्यासाठी आणि हे गुपित लपवण्यासाठी अजून पैसे हवे असतील. वेट, देतो मी. खबरदार. गार्गी कडाडली. तिचा तो आवाज ऐकून कार्तिकचा हात तिथेच थांबला. खबरदार हा. पैसा आणि खुर्चीसाठी तुम्ही भुकेलेले असाल, मी नाही. सीईओची खुर्ची तुमच्या घशात अडकलीये, माझ्या नव्हे. मी बस भावाचा जीव वाचवण्यासाठी हा लग्नाचा करार केलाय, तेही तुझ्याच या अविचारी कृतीमुळे, ना की माझ्यामुळे. त्यामुळे पैसे फेकून कोणाचंही तोंड बंद करता येतं या भ्रमात राहू नकोस. डू यू गॉट इट? गार्गीच्या डोळ्यात आता फक्त संताप होता. कार्तिक पहिल्यांदाच एखाद्या मुलीसमोर इतका हतबल आणि निरुत्तर झाला होता. त्याच्या चकचकीत केबिनमध्ये आता फक्त गार्गीच्या शब्दांचा पडसाद उमटत होता. तो आताही रागावर कंट्रोल करत आणि प्रत्येक शब्दावर जोर देत म्हणाला, तुझी इच्छा काय आहे आता? माझी एवढीच इच्छा आहे, माझ्याशी रिस्पेक्टने वागायचं. गोड बोलून सांगितलं तर सगळं ठीक होईल, पण छी तू केलं ना तर माझ्या इतकं कोणी वाईट नसेल. लक्षात ठेवायचं, इथं मी आनंदाने लग्न करायला आले नाहीये, तुझ्या फालतू चुकीचा परिणाम म्हणून आले. माझ्या गरिबीचा फायदा घेऊन तुम्ही अडकवलंय मला, तेव्हा मला जास्ती बोलायला लावू नकोस. डोळ्यात अंगार घेऊन गार्गी त्याला चुटकी वाजवत चॅलेंज करत होती आणि डोळ्यात डोळे घालून बोलतच ती एकदम वळली आणि दार उघडून निघूनही गेली. ती निघून जाताच कार्तिक धाडकन जाऊन आपल्या खुर्चीमध्ये बसला. त्याने रागाने डोळे मिटून घेतले आणि एक दीर्घ श्वास घेतला. एवढ्यात पुन्हा डोअर उघडलं गेलं आणि ती पुन्हा आत आली. आता काय आहे? त्याचा आवाज वाढला. त्याची सहनशीलता आता संपत आली होती, पण गार्गी तर चेहऱ्यावर आता रागाऐवजी एक खोडकर भाव होता. ती दारातच उभी राहिली आणि एकदम कॅज्युअल टोनमध्ये म्हणाली, अरे हायजेनिक माणसा, एक खूप महत्वाची गोष्ट सांगायची विसरलेच मी. बोल. ती जरा पुढे झुकली. ॲक्च्युली तुम्हाला माहिती आहे की नाही माहीत नाही, पण माझा भाऊ हॉस्पिटलमध्ये आहे. तिथे कालपासून खूप धावपळ होती, सो मी कालपासून आंघोळच केली नाहीये. ती हे सांगत असताना कार्तिकचे डोळे विस्फारले. म्हणजे विचार करा. गार्गीने नाकाला हात लावत अभिनय केला.
हॉस्पिटलचे ते बॅक्टेरिया, ती गर्दी आणि त्यात मी अंघोळ न करता इथे तुमच्या पवित्र केबिनमध्ये आले. खूप किटाणू लागले असतील ना आता तुम्हाला. आणि हो, अंघोळ करायला विसरू नका हा घरी गेल्यावर. अरे बापरे, आता तर ही अख्खी रूम साफ करावी लागेल असं वाटतंय. बघा आता काय ते. बाय. हात हलवत तिनं त्याला डोळा मारला आणि हसतच दार लावून निघून गेली. यू स्टुपिड गर्ल, कार्तिक जोरात ओरडला. अरे यार, किती युजलेस आहे ही. त्याचा तोल सुटला होता. रागाच्या भरात त्याने टेबलवर हात आपटण्यासाठी वर उचलला, पण तो हवेतच थांबला. एक दिवस आंघोळ न केलेली मुलगी इथे माझ्यासमोर उभी होती हा विचार करूनच त्याला प्रचंड किळस आली. त्याला त्या वातावरणात श्वास घ्यायलाही नकोसे वाटत होतं. डिस्गस्टिंग हाईट आहे ही, तो रागाने पुटपुटला. त्याला वाटलं हाऊसकीपिंगला बोलावून केबिन फ्रेश करावी, पण घड्याळाकडे लक्ष जाताच तो थांबला. डॅमेट, क्लायंट्सही आले आहेत. त्याने पटकन इंटरकॉमवरून ऋषिकेशला कॉल लावला. हॅलो ऋषी, मीटिंग माझ्या केबिनमध्ये नाही, मीटिंग रूममध्ये होईल. त्यांना तिकडेच घेऊन जा, मी येतोय म्हणत त्याने रागाने पुन्हा दुसरा कॉल लावला. तो आता हाऊसकीपिंगला होता. हाऊसकीपिंग, माझी रूम परत एकदा साफ झाली पाहिजे, सगळी, क्विकली म्हणत त्याने फोन आपटला. आता वेळ नव्हता. त्याने एक दीर्घ श्वास घेतला. टेबलवरच्या सॅनिटायझरने फक्त एकदा हात स्वच्छ केले आणि स्वतःचा कोट नीट सावरला. चेहऱ्यावरचा राग गिळून पुन्हा तोच करारी प्रोफेशनलिझम चेहऱ्यावरून केबिनमधून बाहेर पडला, ते मीटिंग रूमच्या दिशेनेच. पण मनातल्या मनात त्याचा राग तुमचत होता. ही मुलगी नक्कीच माझी लेवल खाली आणणार आहे. गार्गीचे ते शेवटचे शब्द, छी थू केलंस ना तर माझ्या इतकं कोणी वाईट नसेल, हे शब्द त्याच्या डोक्यात प्रचंड संताप निर्माण करत होते. व्हॉट अ ॲटिट्यूड, म्हणे रिस्पेक्टने वागायचं. सांगा कोणी तिला की त्यासाठी लायकी असावी लागते. ओठांचा कोपरा उडवत तो स्वतःशीच पुटपुटला. त्याला गार्गीचा राग आला होता, पण त्यापेक्षा जास्त त्याला स्वतःच्या अपमानाची चीड येत होती. ज्या मुलीला त्याने 5 मिनिटांपूर्वी किरकोळ समजलं होतं, ती त्याला त्याच्याच केबिनमध्ये येऊन आव्हान देऊन गेली होती. फाईन, तुला लढायचंय ना, मग बघूया तुझा हा स्वाभिमान किती दिवस टिकतो. ही विसरते कदाचित की ती माझ्याच घरी येणार आहे, आणि तसंही लग्न तर पुढची गोष्ट आहे. माझ्या अटी कुठे वाचल्यात तिने, त्या वाचून सही तर होऊ दे, मग बघतो मी तिला. हे इतकं सोपं नक्कीच नसेल तिच्यासाठी, आणि आली आहे या कार्तिक इनामदार सोबत लग्न करायला. तिकडे गार्गी हॉस्पिटलच्या आवारात पोहोचलेली तेव्हा तिचे पाय लटपटत होते. कार्तिकच्या केबिनमध्ये जो आवेश आणि धाडसीनं दाखवलं होतं ते आता हळूहळू ओसरू लागलं होतं, आणि त्याची जागा एका अनामिक भीतीने घेतली होती. ती निशांच्या रूम बाहेर असलेल्या वेटिंग एरियातल्या त्या थंड वाकावर येऊन हताशपणे बसली. तिने दोन्ही हातांनी आपला चेहरा झाकून घेतला. काय आणि कसं होणार आहे हे सगळं? ज्या माणसासमोर मला एक सेकंदही उभं राहायला नको वाटतंय, त्या माणसासोबत मला 1 वर्ष तब्बल 365 दिवस एकाच घरात राहायचंय, आणि तो माणूस ज्याला माहीत नाही कशाचा की श्रीमंतीचा कसला माज आहे, तो मला जगू तर देईल ना? तिचे विचार आता निशांतकडे वळले. आणि दादालाही तर काहीच कल्पना दिली नाहीये मी अजून याची. बाप रे, त्याला जेव्हा हे कळेल तेव्हा तो तयार तर होईल ना? नाहीतर आणखीन भलतंच काहीतरी व्हायचं. त्याला सांगावं तर लागेल किंवा लपवावं तरी. आजचा भाग इथंच संपलेला आहे. गार्गी बहुतेक निशांतला तिच्यासोबत जे काही घडतंय ते सांगणार नाही किंवा लपवण्याचा प्रयत्न करणार आहे. बघूया हे ती कसं जमवून आणते. बघूया पुढच्या भागात आणखीन काय काय होणार आहे. त्यासाठी ऐकत रहा मिसमॅच लव. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा.
थँक्यू सो मच.